हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्प्राउट सूप। अंकुरित आलेल्या मुगाचे सूप आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। तर व्हिडिओ अगदी छोटासा आहे पण खूप हेल्पफुल आहे, कारण हे सूप आपण 6 महिन्याच्या बाळापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी करू शकतो, किंवा मग आजारी व्यक्तीसाठी सुद्धा अगदी उत्तम असं हे सूप आहे आणि प्रोटीनयुक्त सूप आहे, कारण मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया स्प्राउट सूप। हे बघा, स्प्राउट सूप बनवण्याकरता आपण साहित्य बघूया। तर इथे साहित्यामध्ये मी अंकुरित आलेले 1 कटोरी मूग घेतलेले आहेत। हे मी 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि त्यानंतर व्हाईट कॉटनच्या रुमालमध्ये हे बांधून ठेवले 6 ते 7। त्यानंतर याला असे छान कोंब आलेले आहेत, हे बघा। तर हे घ्यायचे आहेत आपल्याला 1 कटोरी, आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 3 ते 4, 2 लवंग घेतलेले आहेत, कलमी घेतलेले आहेत 2 छोटे तुकडे, आणि एक कांदा घेतलेला आहे, असा थोडा मोठ्या पीसेसमध्ये कापून घ्यायचा आहे, आणि अर्धा छोटा चमच ओरिगॅनो आहे। जर तुमच्याकडे ओरिगॅनो नसेल तर तुम्ही ब्लॅक सीड्स पावडरसुद्धा घेऊ शकता, आणि अर्धा छोटा चम्मच मी इथे घेतले आहेत रेड चिली फ्लेक्स। हे रेड चिली फ्लेक्स तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता। आपल्या लाल मिरच्या ज्या असतात छान धुतल्यानंतर उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये याचं पावडर करून घ्यायचं, म्हणजे चिली फ्लेक्स आपली रेडी होईल। आणि अर्धा छोटा चम्मच घेतलेला आहे मीठ। तर सर्वात प्रथम आपल्याला कुकरमध्ये हे स्प्राउट्स मी छान असे धुवून घेतलेले आहेत। कुकरमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण टाकूया कांदा, दालचिनी, लवंग आणि लसणाच्या पाकळ्या। यामध्ये टाकूया आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे आपल्याला यामध्ये। हे बघा, मी 1.5 ग्लास पाणी टाकत आहे, आणि आपल्याला हे आता 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपले मूग छान शिजलेले आहेत। मी 4 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या कुकरला, आणि थंडसुद्धा झालेलं आहे हे। आता आपण यामधील कलमी काढून घेऊया, हे बघा, आणि आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार थोडं आपण इथे पाणी ॲड करूया आणि छान असं बारीक करून घेऊया। हे बघा, मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे, हे बघा, अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे। अगदी झटपट तयार होतं हे स्प्राउट सूप, आणि हेल्दी सुद्धा आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे असे सूप आपण अधूनमधून आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे। हे बघा, मूग छान मी गाळून घेतलेले आहेत। आता आपण 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घेऊया। हे बघा, गॅसची फ्लेम लो ठेवायची। तर आता आपल्याला हे जे सूप आहे 2 ते 3 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे। मुगाचे चिले तर आपण खातो, सलाद पण खातो, किंवा मग मुगाची भाजीसुद्धा खातो, पण असा सलाद सोबत असा सूपसुद्धा तुम्ही घ्या अधूनमधून आहारामध्ये। हे सूप तुम्ही कोणालाही देऊ शकता, अगदी 6 महिन्याच्या बाळाला सुद्धा हे सूप तुम्ही देऊ शकता, किंवा आजारी असलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा अगदी उत्तम आहे हे सूप, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं। त्यामुळे तुम्हाला हे सूप नक्की आवडेल, तुम्ही नक्की करून बघा, आणि अगदी झटपट तयार होतं। अंकुरित आलेले जर मूग आपल्या फ्रीजमध्ये अवेलेबल असतील तर अगदी झटपट तयार होतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पौष्टिक आणि हेल्दी असे मुगाचं सूप तुम्ही नक्की करून बघा। बघा, हळूहळू उकळी येत आहे ना। यामध्ये आता आपण टाकूया ओरिगॅनो, थोडं गार्निशिंग करता आपण ठेवूया। चिली फ्लेक्स टाकूया, हे सुद्धा थोडं गार्निशिंग करता आपण ठेवूया, आणि अर्धा छोटा चम्मच इथे आपण मीठ ॲड करूया। हे बघा, हळूहळू उकळी येत आहे। थोडं दाटसर होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया।
तुम्हाला जर आणखी हे घट्ट हवं असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो सॉस सुद्धा ॲड करू शकता किंवा मग कॉर्नफ्लोअर सुद्धा 1 छोटा चम्मच पाण्यामध्ये त्याचा घोल करून यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे हे आणखी दाटसर होईल. किंवा यामध्ये ते नाही टाकलं तरीसुद्धा असं सुद्धा खूप टेस्टी वाटतं. तर व्हिडिओ खूप छोटासा होता, पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच टेस्टी आणि न्यू रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर आता आपण 2 ते 3 मिनिटं आणखी शिजवून घेऊया. तर हे बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आपलं सूप जे आहे छान दाटसर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि आपलं गरमागरम सूप सर्व करूया. हे बघा सूप जे आहे गरमागरमच प्यायला छान वाटतं. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, तर हे बघा अगदी झटपट आपलं मुगाचं सूप रेडी झालेलं आहे. आपण थोडे ओरिगेनो टाकूया वरून गार्निशिंग करता, म्हणजे जर आपण आजारी व्यक्तीला हे जर देत असू तर दिसायला खूप छान दिसतं आणि मग दिसायला छान दिसलं की मग खाण्याची किंवा कोणताही पदार्थ सूप असो पिण्याची इच्छा होते. तर हे बघ किती मस्त दिसत आहे दिसायला सुद्धा. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा. आणि जर नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बघत राहा माझा चॅनल आणि स्वस्त रहा, मस्त रहा, हसत रहा. टेक केअर. बाय बाय. हॅव अ नाईस डे.